नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तसं तर हा ब्लॉग बरेच दिवसांनी पडतोय, कारण मी गेलो होतो आमच्या कंपनी मीटिंगसाठी गोव्याला. मी कुठं कुठं फिरलो ते तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग करूया सुरुवात. गोव्याला जाण्यासाठी मला जायचं होतं स्वारगेटला, म्हणून भावाला घेऊन निघालो स्वारगेटच्या दिशेने. घरातून बाहेर पडले आणि ट्रॅफिक लागणार नाही हे शक्यच नाही. भर उन्हात ट्रॅफिक पार करत पोहोचलो स्वारगेटला. बरोबर मी 5:30 वाजता तिथं पोहोचलो होतो. तेवढ्यात हे बघा झालं होतं एक कांड. ट्रॅफिक पोलिसांनी या 2 अल्पवयीन मुलांना अडवलं होतं, कारण की त्यांच्याकडे लायसन नव्हतं आणि गाडी चालवण्याचा परवाना पण नव्हता. आणि ते त्यांना सोडवण्यासाठी असे हात हात जोडत होते. पण मी म्हणतो तुमच्याकडे लायसन नाही, काही नाही. मग तुम्ही अशी रिस्क घेताच कशाला? आणि घरच्यांना पण समजलं पाहिजे ना, की आपण आपल्या पाल्यांना अशा एवढ्या ट्रॅफिकमध्ये वगैरे कशाला गाडी चालवायला द्यायची आणि वरूनच आपण ट्रॅफिक पोलिसवाल्यांना शिव्या घालतो. ते पण त्यांचं कामच करतात ना यार. तर असं 1.5 तास वाट बघून शेवटी आले माझे कलीग. सध्या तर आम्ही 4 जणच जातोत. कारण की एक जण आम्हाला भेटणार होता उद्याच्याला कोल्हापूरमध्ये आणि दुसऱ्या जे कलीग होत्या आमच्या ह्या मॅडम, ह्या डायरेक्ट बसने मीटिंगसाठीच येणार होत्या. म्हणून त्यांना इथले काम दिले सांगून आणि बाय करून निघालो पुढच्या प्रवासाला. पुण्याच्या बाहेर पडायला आम्हाला जवळजवळ संध्याकाळीच झाली होती. आणि पोरं सोबत आहेत आणि गाडीत गाणी लागणार नाही असं शक्यच नाही. मस्त हे असे गाणे ऐकत आणि रात्रीचा व्ह्यू बघत पोहोचलो आम्ही कराडमध्ये. भुका तर लागल्या होत्या सगळ्यांना, म्हणून पोहोचलो कराडच्या फेमस शिवराज धाब्यावरती. शिवराज धाब्याच्या बाहेर असा व्ह्यू बघून वाटलंच नाही की आपण धाब्यावर जेवण करायला आलोय म्हणून. त्यांनी ना इथे एक महाराजांचं जेवणाच्या ताटावर बसलेलं सुंदर अशी प्रतिमा ठेवलेली आहे. ते बघून मला आणखीनच भारी वाटलं. मग काय, महाराजांचा आशीर्वाद घेऊन दिले तिथली फेमस अख्खा मसूरची ऑर्डर. जेवणावर ताव मारून जेवण करून आम्ही पोहोचलो मित्राच्या फार्म हाऊसवर. मध्ये एंट्री करताच मित्रांनी सांगितलं त्यांचं जुनं फार्म हाऊस कसं होतं ते. सगळे दमलेले होते म्हणून पोहोचल्या पोहोचल्या गेले झोपी सगळे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो, लाईक करायला विसरू नका.